वनरक्षक भरती 2024 मध्ये प्रश्न विचारला गेलेला बघा टेन्सचा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिवन सेंटेन्स. एक प्रॉपर असा वर्ब आपल्याला या ब्लँक ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे, प्रॉपर असा वर्ब. आता विचार करा, हे सेंटेन्स आहे टेन्सचं. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की टेन्स ओळखण्यासाठी तुमची सपोर्टिव्ह वर्ब आणि मेन वर्ब कमांड पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डिड, प्रायमरी ऑक्झिलरी, मॉडल ऑक्झिलरी. मॉडल ऑक्झिलरीचा विषय सोडा तुम्ही. तुम्हाला प्रायमरी ऑक्झिलरी ॲटलिस्ट माहिती पाहिजे. तुम्हाला सपोर्टिव्ह वर्ब माहिती राहिले तर पुढे टेन्स ओळखायला सोपा जातो आणि मेन वर्ब माहिती राहिले तर टेन्स शोधायला सोपा जातो. सगळ्यात महत्त्वाचं इथं सगळी ठिकाणी आपल्याला टेक 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 विचारलेले. टेकचा आता आपल्याला क्रियापदाची 4 रूप माहिती पाहिजे. टेक V1, याचा V2 काय? टू. V3 काय? टेकन. टेकन आणि V4 टेकिंग. आता हे क्रियापदाचे 4 रूप. आता V1 जिथे असेल तिथे एक तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये येतो टेक. त्याच्यानंतर त्याच्यासाठी एक सपोर्टिव्ह आला तर डू किंवा डज येणार. इथे डू किंवा डज, इथे डू किंवा डज दिसत नाही. तर त्याच्यानंतर टू घ्यायचं असेल तर टूच्या वेळेस तुम्हाला कुठलाही सपोर्टिव्ह वर्ब येणार नाही. आणि टेकनच्या वेळेस हॅव, हॅज, हॅड हे सपोर्टिव्ह येते. हॅव, हॅज, हॅड हे सपोर्टिव्ह तुम्हाला पाहिजे. टेकिंगच्या वेळेस एम, इज, आर, वॉज, वेअर हे सपोर्टिव्ह पाहिजे. आता इथे एम, इज, आर, वॉज, वेअर नाही आणि टेकिंग तर नाहीच आहे, त्याच्यामुळे तो विषय सोडा. टेकन आहे इथे, पण टेकनच्या आधी हॅव, हॅज, हॅड नाहीये म्हणून हा ऑप्शन गेला. इथे पण नाहीये, इथे पण नाही, तो गेला. त्याच्यानंतर हॅड आहे पण हॅड नंतर टेक नाहीये, हॅड टेकन आहे, हा पण गेला. हॅड टूक नाहीये, टूकच्या आधी कुठलाही सपोर्टिव्ह येत नाही, हा पण गेला. राहिला काय? टेक्स. आणि दुसरा विषय म्हणजे टू गेट टू स्कूल. मला स्कूल जाण्यासाठी अर्धा तास लागतो. ही रोजची क्रिया आहे, नेहमी घडणारी क्रिया आहे, जी सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच येते. म्हणजे तुमची सगळ्यात सोपं इथे तुम्हाला ह्या ऑप्शन वरूनच कळते की तुमचं उत्तर काय. मला माहिती हॅड नंतर टेक येत नाही, टेकनच्या आधी हॅव, हॅज, हॅड पाहिजे. हॅड टूक कधी येते, टूक एकटाच येतो, त्याच्यामुळे एकच उत्तर आहे आपलं टेक्स. टेक्स. आता टेक्स का तर येस कशासाठी लागलेला आपल्याला? सब्जेक्ट आपला थर्ड पर्सन सिंग्युलर आहे म्हणून जर सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये V1 ला yes, yes हा प्रत्यय लागतो.